इन्स्टॉल करायचं आहे. तर सिस्को पॅकेट ट्रेसर सॉफ्टवेअर जे आहे आपल्याकडे त्याचं सेटअप असेल बघा, ह्या ठिकाणी बघा डेस्कटॉपवरती त्याचं सेटअप आहे. तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करू शकता. आपल्याकडे त्याचं व्हर्जन जे आहे ते व्हर्जन आहे 7.3. याच्यापेक्षा लेटेस्ट व्हर्जन जर अवेलेबल असेल इंटरनेटवर ते डाउनलोड करून टाका. त्याला काय नवं जुनं व्हर्जन काही नाही. नवं व्हर्जन आलं म्हणजे काय, सिस्कोचे जे नवीन राउटर येतात का त्याची सिरीज त्याच्यामध्ये अवेलेबल, दुसरं काही म्हणजे सिस्कोचा आता नवीन राउटर आलं एखादं, मग त्याचं व्हर्जन त्याच्यामध्ये येईल. मग ते राउटर पण तुम्ही घेऊ शकता कॉन्फिगरेशन करायला, असं दुसरं काही नाही. सारखं म्हणजे काही जास्त ड्रामॅटिक चेंजेस वगैरे होत नाही. तर सिस्को पॅकेट ट्रेसर आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. आपल्या सिस्टीममध्ये ते इन्स्टॉल नाही आहे सध्या, त्यामुळे आपण त्याला इन्स्टॉल करूयात. हे इथे त्याचं सेटअप आहे. सो डबल क्लिक टू रन द सेटअप. ओके, येस. आणि या ठिकाणी आय ॲक्सेप्ट द लायसन ॲग्रीमेंट. मला लायसन्स ॲग्रीमेंट मंजूर आहे. नेक्स्ट, क्रिएट अ डेस्कटॉप शॉर्टकट. डेस्कटॉपवरती शॉर्टकट वगैरे पण बॉसन कंपनी बनवते, बॉसन नेटसिम नावाचं, ते पण अवेलेबल आहे. पण ते आता कोणी वापरत नाही. सिस्कोनं स्वतःच द्यायला सुरुवात केली. आता दुसरं काय कोणी देईल, बरोबर आहे. म्हणजे दुसरं कशाला वापरतील लोक. त्याच्यानंतर हे तर सॉफ्टवेअर आहे. पण तुम्हाला जरा असं वाटतं तुम्हाला सिस्को राउटर म्हणजे सिस्कोची लॅब बनवायची तुम्हाला, आणि ते पण तुम्हाला जराशी असं वाटलं पाहिजे की याच्यापेक्षाही तुम्हाला बेटर बनवायची, तर GSM नावाचं सॉफ्टवेअर येतं. GSM व्हर्च्युअल मशीन असेल डायरेक्ट. ती व्हर्च्युअल मशीन डायरेक्ट VMware वर्कस्टेशनमध्ये अटॅच करायची GSM. तिची डायरेक्ट ISO येते. ISO किंवा मग तिची ती VMDK फाईल येते. VMC आणि VMDK, VMX आणि VMDK 2 फाईल येतात. त्याला अटॅच केली VMX फाईल की लगेच ताबडतोब तुम्ही व्हर्च्युअलायझेशन करू शकता. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे राउटर्समध्ये डायरेक्ट व्हर्च्युअल मशीनच बनणार त्याची VMware वर्कस्टेशन. ओके, फिनिश इट. असल्यामुळे ते तुम्हाला बघा या ठिकाणी आपण लॉग इन झालो. ठीक आहे. इंटरनेट जर नसतं ते आलंच नसते कंटिन्यू ॲज गेस्ट वगैरे. इंटरनेट कनेक्ट आहे त्यामुळे ते तुम्हाला विचारते. आता बघा ह्या ठिकाणी तुमच्यासमोर सॉफ्टवेअर ओपन झालं. आता काय कन्सेप्ट असा आहे की तुम्हाला राउटिंग अँड स्विचिंगची लॅब बनवायची, बरोबर. ऑब्व्हियसली आता राउटर हे बघा इथं तुम्ही ह्या ठिकाणी जर आलेत, हे बघा इथे तुम्हाला नेटवर्क डिव्हायसेस या ठिकाणी पोर्शन आहे. नेटवर्क डिव्हायसेस, मग नेटवर्क डिव्हायसेस म्हणजे काय काय बघा खाली इथं, म्हणजे इथं क्लिक केलं का इथं खाली डिव्हायसेस, मग इथं क्लिक केलं का एन डिव्हायसेस. काय एन डिव्हायसेस म्हणजे काय, कम्प्युटर, लॅपटॉप, PC, लॅपटॉप आहे ना, डेस्कटॉप PC, लॅपटॉप वगैरे. हे बघा इथं हे इथं बघा इथं दिलेलं आहे एन डिव्हायसेस. मग एन डिव्हायसेस म्हणजे काय येतं, PC, लॅपटॉप, सर्व्हर आहे की नाही. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या टाईपचे सर्व्हर आहे, प्रिंटर आहे, IP फोन आहे, VoIP आहे, फोन आहे, भरपूर गोष्टी, TV आहे. तर आपल्याला डिव्हायसेस घ्यायचे. बघा डिव्हायसेसमध्ये आलो. नेटवर्क डिव्हायसेसमध्ये नंबर 1लाच बघा राउटर इथं. नंबर 2ला बघा स्विचेस आहे. स्विचेसमध्ये एवढे सिरीजचे स्विचेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बाजूला गेले की हब आहे. आता हबचा जमाना तर राहिलाच नाही, पण त्याने दिलेलं आहे तुम्हाला अजून सोल्युशन. त्याच्या बाजूला जर तुम्ही जर गेले तर वायरलेस डिव्हायसेस आहे. सिस्को कंपनीचे मेराकी येतं, मेराकी वायरलेस येतं. त्याच्यानंतर भरपूर सिस्को कंपनीने भरपूर वायरलेस डिव्हायसेस बनवलेले आहेत. त्यानंतर फायरवॉल आहे, सिक्युरिटी हे काय सिक्युरिटी 5506, 5505 हे सिस्कोचे फिक्स फायरवॉल आहे. आणि वॅन इम्युलेशन येतं. वॅन इम्युलेशन म्हणजे वॅनला कनेक्टिव्हिटीसाठी इम्युलेशन येतं. आपण आपल्याला राउटर पाहिजे. मी इथे क्लिक जर केलं तुम्ही राउटर, तर कोणतं राउटर तुम्हाला घ्यायचं, 4331 सिरीजचं, 4321, 1941, 2901. आता मी जर घेतलं 2911 सिरीजचं, तर बघा इथं क्लिक केलं. ओके, इथं ठेवून द्यायचं. इथं क्लिक करायचं, इथं सोडून द्यायचं. इथं क्लिक बघा, तिथं क्लिक केलं ना, इथं पुन्हा क्लिक करायचं. बघा राउटर आली इथं. आणि तुम्हाला जर राउटर नको आहे तर ह्या ठिकाणी इथं बघा हे दिसत तुम्हाला, इथं क्लिक करा आणि याच्यावर क्लिक करायला की डिलीट होऊन जातं. डिलीट करते तुम्हाला. पण तुम्हाला एकापेक्षा जास्त राउटर जर लावायचे असेल, एकापेक्षा जास्त राउटर, तर कंट्रोल प्रेस करायचं आणि मग याला प्रेस करायचं. मग तुम्हाला ठेवा इथे एक राउटर, इथे एक राउटर पाहिजे, इथे एक राउटर पाहिजे, इथे एक राउटर पाहिजे, इथे एक पाहिजे, इथे एक पाहिजे, इथे एक पाहिजे. तुम्हाला एकापेक्षा जास्त पाहिजे असेल तर कंट्रोल प्रेस करून त्याला सिलेक्ट करायचं आणि तुम्ही डिलीट करू शकता. तुमची मर्जी, तुम्हाला नाही पाहिजे तर तुम्ही डिलीट करून टाका. आता आपल्याला एकच राउटर घ्यायचं सध्या. बघा मी 2911 सिरीजचं एक राउटर घेतलं, इथं प्लेस केलं. राईट, मग हे राउटर 8 म्हणून याचं नाव आलं आहे. मी जर याला नाव दिलं ॲडमिन्स
हे नावाशी काही घेणं नाही आहे, समोर आपण दिलेलं नाव आहे, ठीक आहे ना. आतमध्ये राउटरचं नाव वेगळं, तुम्हाला तुमची मर्जी तुम्हाला काय द्यायचं, बाहेरच्या नावाशी काही घेणं नसतं. आता ॲडमिन R1 हे आपलं राउटर आहे. त्यानंतर मला इथं स्विच लावायचं आहे. जायची गोष्ट आहे, राउटर हे बघा 2960 सिरीजचं कॅटलिस्ट स्विच इथं 2960 हे स्विच इथं प्लेस करा, एक स्विच आलं. मग मला काय करायचं आहे, हे राउटर या PCला कनेक्ट करायचं आहे, बरोबर आहे. मग राउटर PCला जर कनेक्ट करत, अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण PC पण लावून घेऊ लगेच. हे बघा इथं बाजूला PC आहे. मग याच्यामध्ये मग मी घेतलं PC, कंट्रोल प्रेस करून सिलेक्ट केले, हा एक PC घेतला, हा एक घेतला, हा एक घेतला. मध्ये मला एक लॅपटॉप पाहिजे, मी एक लॅपटॉप घेतलं, अजून एक लॅपटॉप पाहिजे, आता अजून एक लॅपटॉप पाहिजे, मला सर्व्हर पाहिजे, सर्व्हर घेतलं, बरोबर आहे. ठीक आहे. मग आता राउटर या स्विचला लावावं लागेल तुम्हाला, समजलं. हो. राउटर जर स्विचला लावायचं ठरवतं पाहिजे, जे तुम्हाला दिसतं की बिजली, करेक्ट. याला क्लिक करा आणि इथं ॲटो केबल, म्हणजे आता मी भरपूर केबल बरं का, केबल बघा किती, ही ॲटोमॅटिकली चूज द कनेक्शन टाईप. याच्यामध्ये बाजूला जर घेतलं तर कन्सोल केबल, म्हणजे राउटर PCहून जर राउटर कॉन्फिगर करायचं असेल PCहून डायरेक्ट PC लावून, तर मग कन्सोल केबलने ते राउटरला कनेक्ट करावं लागतं. कन्सोल केबल आहे, ही स्ट्रेट केबल आहे. त्याच्यानंतर अजून जर बघितलं तर ही क्रॉस केबल आहे, त्याच्यानंतर ही ऑक्टल फायबर केबल आहे, त्याच्यानंतर ही फोन केबल आहे, ही क्वायसेल आहे, ही सिरियल DCE आहे, ही सिरियल DTE आहे, ऑक्टल आहे, भरपूर केबल आहे, IoT वगैरे भरपूर आहे. तर आपल्याला ही ॲटो केबल घ्या. आणि कशी घ्यायची, आता एकदा तुम्ही जर कंट्रोल प्रेस करून जर घेतली, कंट्रोल प्रेस करा आणि मग घ्या. बघा मग आता पहिले काय करायचं, राउटर याला जोडायचं. मग आता बघा याचा गिगाबिट इथरनेट 00 ते याचा फास्ट इथरनेट 001 असा आला बरं का. त्यात तुम्हाला कळत थोड्या वेळाने. इथून याला एक लावा, इथून याला एक केबल लावा, इथून याला एक लावा. झाले. ओके, तुम्ही बघत असाल PC पासून तर स्विचपर्यंत कनेक्शन ॲक्टिव्ह झाले बघा, ग्रीन झाले. तिकडल्या बाजून ग्रीन होईल त्यावेळेला एक झालं, पण पहा 1 नंबरचं ग्रीन झालं म्हणजे ओके. ग्रीन 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 झाले बरोबर. पण हे ग्रीन नाही होते बघा, हे डाऊन आहे अजून, हे अप आहे, हे डाऊन आहे. आता बघा PC मी जर IP ॲड्रेस दिला, PC बघा PCवर क्लिक करायचं, डेस्कटॉपमध्ये जायचं झालं, त्याला IP द्यायचं, ठीक आहे. त्याला IP द्यायचा 192.168.1.L2 IP दिला. काय दिला? 2. याला 2, याला 7. बघा तुम्ही 2 वर जर आले आणि 7ला जर पिंग केलं तर बघा पिंग होईल. कमांड प्रॉम्प्टला द्या, इथं कमांड द्या, पिंग 192.168.1.7.
झालं का रिप्लाय फ्रॉम 120. अरे तुम्ही म्हणाल सर ते तर खोटं बनवले असं तसं नाही, ते रिअलच असतं. याला जर आपण जर म्हणलं 8 तर बघा ती पिंग नाही करणार. 8 नाहीच आहे तर कुठून पिंग करणार आहे का 8? म्हणजे आता यांच्या सगळ्यामध्ये पिंग होत आहे. हे सगळे एकमेकाला पिंग करतील. आता हे लॅनमध्ये ना स्विचमध्ये तुम्हाला काही कॉन्फिगरेशन करायची गरज नाही. आता हे राऊटर आहे बघा, दिसतं का? आपल्याला मेन तर राऊटर कॉन्फिगर करायचं आहे, पण आपण हे जस्ट आता हे बनवून घेतलं. चाल आता राऊटरवरती क्लिक करा. तुम्ही सर राऊटरला कॉन्फिगर कसं करायचं? मग राऊटरला कॉन्फिगर करायचं म्हणजे आता हे कसं आहे, आपल्याकडे व्हर्च्युअल राऊटर आहे बरोबर आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केलं की CLI मोडमध्ये जातो. तेव्हा राऊटरचे बटन दिसत तुम्हाला, पॉवर बटन आहे. याला क्लिक केला का बघा राऊटर ऑफ झाला. ती ग्रीन लाईट गेला का ऑफ झालं. पुन्हा क्लिक केला का ग्रीन लाईट ऑन होतं, म्हणजे ऑन झालं. तेव्हा राऊटर बूट होत असाल. आता तेव्हा बूट होत आहे का? तेव्हा CLI मोडमध्ये गेले तुम्हाला दिसते बूट होतं राऊटर, बुटिंग होत आहे. ROM इनिशियलायझेशन ते म्हणतं वुड यू लाईक टू एंटर द इनिशियल कॉन्फिगरेशन डायलॉग? नो, आम्हाला काही इनिशियल कॉन्फिगरेशन नाही करायचं राऊटरचं. बघा राऊटरचं डिफॉल्ट कोणता मोड आहे? काल तुम्हाला शिकवलं होतं. बाय डिफॉल्ट ज्यावेळेस राऊटर चालू होतं तर राऊटर कोणत्या मोडमध्ये एंटर होतं? युजर एक्झॅक्ट मोड. हे युजर एक्झॅक्ट मोड बघा, त्याच्यात ग्रेटर दॅन साईन काल तुम्हाला शिकवलेले मी. त्याच्यामुळे आज प्रॅक्टिकल घेतोय. ते युजर एक्झॅक्ट मोड आहे. मग ह्या मोडमध्ये तुम्ही जर क्वेश्चन मार्क जर दिला तर तुम्हाला याच्या कमांड दिसेल बघा. या मोडमध्ये क्वेश्चन मार्क दिल्यावर कनेक्ट, डिसेबल, डिस्कनेक्ट, इनेबल, एक्झिट, लॉग आउट, पिंग, रेझ्यूम, शो, SSH, टेलनेट, टर्मिनल, ट्रेस रूट, अशा कमांड. एवढ्या कमांड फक्त याच्यामध्ये बस. या कमांडमध्ये कोणत्या पद्धतीचं कॉन्फिगरेशन नाही होत. मग तुम्हाला जायचं आहे प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोड. कोणत्या मोडमध्ये? प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोडमध्ये जाण्यासाठी इनेबल कमांड. कोणती? इनेबल. फक्त EN जर टाईप केलं, शॉर्टकटमध्ये पण कमांड चालते. फक्त EN टाईप केलं तरी कमांड चालते. पण तुम्ही एक काम करायचं, EN टाईप करायचं आणि टॅब मारायची, पूर्ण कमांड घेऊन टाकते पुढची. आहे का? खाली प्रॉम्प्ट आला इनेबल, एंटर मारा. बघा हॅश आला. हॅश आला म्हणजे कोणत्या मोडमध्ये गेले तुम्ही आता? प्रिव्हिलेज एक्झॅक्ट. हॅश म्हणजे प्रिव्हिलेज एक्झॅक्ट. आणि त्यानंतर मला जर ग्लोबल त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन मार्क तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कमांड बघा. बघा किती कमांड आहेत? ऑटो, क्लिअर, क्लॉक, कॉन्फिगर, कनेक्ट, कॉपी, डिबग, डिलीट, DL, डिसेबल, डिस्कनेक्ट, इनेबल, एक्झिट, लॉग आउट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अजून भरपूर कमांड याच्यामध्ये बघू शकतो. अजून भरपूर कमांड. ट्रेस रूट इथं पण आहे. टेलनेट इथं पण आहे. इथं पण शो कमांड आहे. म्हणजे काही कमांड बेसिक तिकडे चालतात आणि त्याच कमांड इकडे सगळ्या चालतात. पण इथं ॲडिशनल पण कमांड आहे. बघा तिथं काहीतरी माझ्या मते 15-16 कमांड, 10-12 कमांड असतील. इथं बघा किती कमांड आहे की नाही? राईट, VLAN, भरपूर कमांड. आणि तुम्हाला जर आता ग्लोबल म्हणजे बघा तुम्हाला कोणतंही कॉन्फिगरेशन करायचं असेल राऊटरचं तर तुम्हाला ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडमध्ये जावं लागतं. आणि ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडमध्ये तुम्ही जर गेले ते बघा जाण्यासाठी कमांड आहे कॉन्फिगर. मी कॉम टाईप केलं, कॉम एंटर टॅब मारलं. बघा टॅब मारलं पुढे येतं कॉन्फिगर येतं. हां टर्मिनल असं टॅब मारू शकता. मग सो कॉम जर टाईप केलं तरी चालतं. कॉम हे म्हणून एवढं जर टाईप केलं ना कॉन्फिगर टर्मिनलमध्ये गेला हे बघा गेलं कॉन्फिगर. बघा प्रॉम्प्ट कसा आला? राऊटर ब्रॅकेटमध्ये कॉन्फिग, त्याच्यानंतर ब्रॅकेट बंद, म्हणजे याला म्हणतो आपण ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड. इथून आपण जायचं असेल एक्झिट कमांड. एक्झिट कमांड तुम्ही जातात प्रिव्हिलेज एक्झिट मोड वापस. हे आले बा प्रिव्हिलेज एक्झिट. इथून जर एक्झिट कमांड दिली का पुन्हा युजर एक्झिट मोड. या युजर एक्झिट मोड पुन्हा इनेबल कमांड दिली इनेबल. त्याच्यानंतर वाले कोणत्या मोडमध्ये? प्रिव्हिलेज एक्झिट मोड. त्याच्यानंतर कॉम्प्टी म्हणजे कॉन्फिगर टर्मिनल, ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड. या ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड. आणि तुम्हाला जर समजा आता मी इथून पुन्हा एक्झिट कमांड देतो वापस येतो. पुढं आला आता मी प्रिव्हिलेज एक्झिट मोड. आता प्रिव्हिलेज एक्झिट मोडमध्ये मी जर कमांड जर दिली शो रन म्हणजे शो रनिंग कॉन्फिगरेशन. त्याला काय म्हणतो माहिती का? ही कमांड ॲक्च्युली कशी माहिती का? SHO शो रनिंग कॉन्फिग आहे का? शो रनिंग कॉन्फिग. तर शॉर्टकटमध्ये एवढी कमांड देते शो SH स्पेस पुन्हा रन, बस एवढंच देऊ शकतो. चालतं. आले का? हे बघा ते दाखवतं रनिंग कॉन्फिगरेशन काय. होस्ट नेम राऊटरचं नाव राऊटर आहे. नो IP CF, नो IP व्हर्जन 6CF,
म्हणजे याच्यामध्ये एंटर करा, पुन्हा पहा मोरमध्ये लायसन्स UD IP ID दिलेला आहे, स्पॅनिंग ट्री मोड PBST आहे. हे बघा ह्या राउटरला इंटरफेसेस बघा किती बरं का. ह्या राउटरला गिगाबिट इंटरफेस कोणता आहे, गिगाबिट 00 अँड नो IP ॲड्रेस इज कॉन्फिगर्ड ऑन दिस इंटरफेस. डुप्लेक्स मोड ॲटो आहे, स्पीड ॲटो आहे आणि दिस पोर्ट इज शटडाऊन. हा पोर्ट काय शटडाऊन आहे, म्हणूनच ती रेड आहे ना हे. नाही तर स्विचच्या पोर्टला कुठं ऑन करावं लागतं का, स्विचला पोर्टला प्लग अँड प्ले असतो, लगावून चला असंच राहतं स्विचचा पोर्ट. पण हा डाऊन आहे त्यामुळे इकडे डाऊन दिसते तुम्हाला, तर शटडाऊन आहे हा पोर्ट. बघा हा गिगाबिट आहे, तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित ठेवा. इथं क्लिक करा, लगेच तुम्हाला दाखवलं बघा गिगाबिट 00 दिसतं तुम्हाला. गिगाबिट 00 ते इकडला फास्ट इंटरनेट 01 म्हणजे तिकडं गिगाबिट 00 आहे. स्विचचा कोणता पोर्ट आहे, स्विचचा आहे गिगाबिट 01. तर सांगायचं तात्पर्य हे हा आपला राउटर आहे. बघा इंटरफेस गिगाबिट 01 जो पोर्ट आहे, म्हणजे बघा गिगाबिट 00 म्हणजे पहिला, 01 म्हणजे दुसरा, 02 म्हणजे तिसरा, 3 पोर्ट आहे. हा पण शटडाऊन आहे आणि हा खालचा 02 तो पण शटडाऊन आहे, 3 पोर्ट आहे. बघा याला सिरियल इंटरफेस नाही. कोणता इंटरफेस नाही बघा याला. विलॅन म्हणजे हा लॉजिकल इंटरफेस असतो. कोणता विलॅन, तो पण शटडाऊन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ओव्हरऑल जर पाहिलं जर गेलं तर गिगाबिटचे 3 पोर्ट शटडाऊन आहे. सिरियल पोर्ट त्याला नाहीच आहे, सिरियल इंटरफेस त्याला नाहीच आहे. सिरियल म्हणजे राउटर टू राउटर कनेक्ट करण्यासाठी वॅनमध्ये सिरियल इंटरफेस वापरतात सिरियल. तर चला आपल्याला गिगाबिट कॉन्फिगर करायचं आहे याचा पोर्ट. सिरियल कसा कनेक्ट करता येईल तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो मी. तर गिगाबिट तुम्हाला जर कॉन्फिगर करायचं असेल पोर्ट, तर आपला गिगाबिट 00 कॉन्फिगर करायचा आपल्याला. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी आता आपण ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडमध्ये जाणार. कॉन्फिगर टर्मिनल इंटरफेस गिगाबिट इथरनेट 0/0 जे टाईप केलं ना तुम्ही, तर गिगाबिट इथरनेट ऑटोमॅटिक येतं लगेच टॅब मारून. काय टॅब कम्प्लिशन कमांड असतात. इंटरफेस स्पेस गिगाबिट इथरनेट 00. मला गिगाबिट इथरनेट 00 कनेक्ट करायचं. बघा आता हा झाला इंटरफेस कॉन्फिगरेशन मोड. कोणता आहे बघा, इफ आलं ना, इफ आलं म्हणजे इंटरफेस कॉन्फिगरेशन मोड. काल तुम्हाला सगळं शिकवलं बघा इथपर्यंत. तर इंटरफेस कॉन्फिगरेशन मोडमध्ये आले या ठिकाणी तुम्हाला कमांड द्यायची आहे. याला IP ॲड्रेस द्यायचा आपल्याला, IP ॲड्रेस. ह्या इंटरफेसला IP द्यायचा आपल्याला. राउटरच्या इंटरफेसला IP द्यावा लागतो. लेअर 3 डिवाइस आहे ना राउटर, लेअर 3 वरती IP चालतो, मॅक ॲड्रेस नाही चालत, आणि लेअर 2 वरती मॅक ॲड्रेस असतो. असं हे सगळं एनप्लसमध्ये झालं आहे आपलं. ठीक आहे, हे सगळं आहे ना एकमेकावरती डिपेंडंट आहे. CCNA शिकायचं म्हणजे पूर्ण एनप्लसचा अभ्यास पाहिजे, तर CCNA तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि CCNA इतका सोपा कोर्स कोणता नाही, सगळ्यात सोपा कोर्स म्हणजे CCNA. एका हप्त्यामध्ये मी घरी बसला अभ्यास करेल CCNA एका हप्त्यात. मायक्रोसॉफ्ट शिकायला मला 2 वर्ष लागली आणि CCNA शिकायला मला हप्ता लागला. बस हप्त्यामध्ये अख्खं पुस्तक वाचून तर प्रॅक्टिस करून सगळं रिटर्न. एक हप्त्यात आपल्याला स्टार्ट करायला कपूर काही पडेल का, आपल्याकडे स्टार्टच जाणार नाही एक हप्त्यात. IP ॲड्रेस कमांड दिली, त्याला IP ॲड्रेस देऊ आपण 192.168.1.1. 1.1 काय दिला, कारण की आपला हा जो सबनेट आहे का, याला आपण सगळ्या मशीनला IP काही दिले 1.2, 1.3, 1.4. याला पहिला IP कधी राउटरलाच देतात. राउटरच्या इंटरफेसला पहिला IP राहतो सबनेटचा. आपण सध्या सबनेटिंग नाही करत आहे, 25, 26, 27 साली सबनेटिंग वापरते आपण, फक्त /24 वापरतो सध्या. ते तुम्हाला नंतर सगळं शिकायला मिळेल. ते आता सध्या तुम्ही सबनेटिंगची चांगली प्रॅक्टिस करा. सबनेटिंगची प्रॅक्टिस झाली तुम्हाला तर VLSM शिकवायचे अजून चावलं ना तुम्हाला. चल IP ॲड्रेस 192.168.1.1 सबनेट 5K255.255.255.0 एंटर. बघा आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही भले याला IP ॲड्रेस दिला आता, पण हे इंटरफेस शटडाऊन आहे अजून, तर त्यामुळे याला कमांड द्यायची नो शटडाऊन. कोणती कमांड द्यायची, नो शटडाऊन टू ब्रिंग द इंटरफेस अप. हे इंटरफेस अप करण्यासाठी तुम्हाला नो शटडाऊन कमांड देऊन ते इंटरफेसला अप करावं लागतं. ते बघा जसं मी त्याला नो शटडाऊन कमांड दिली ना, मग वरतीला एक ग्रीन होऊन जाईल. ते आहे का झाला, ते पहिले डाऊन होतं अप झाला तो इंटरफेस. बस एक्झिट कमांड द्या, पुन्हा एक्झिट कमांड द्या, दिला. आणि आता एक्झिट कमांड दिल्यानंतर आता पुन्हा कमांड द्या शो रनिंग कॉन्फिगरेशन. शो रनिंग कॉन्फिगरेशन. बघा आता तुमच्या गिगाबिटला तुम्हाला IP ॲड्रेस दिसेल. इंटरफेस गिगाबिट 00 IP ॲड्रेस 192.168.1.4 आणि बघा शटडाऊन. इथं शटडाऊन लिहिलेलं आहे कुठं, इथं का शटडाऊन लिहिलेलं आहे, शटडाऊन लिहिलेलं नाही म्हणजे हा आता शटडाऊन नाही, हा पोर्ट आता शटडाऊन नाही. बस हे बघा
आता मी जर इथं बसलो, आता या पीसीवर बसून मी जर पिंग जर केलं, पिंग राउटरची इंटरफेस पिंग करतो 192.168.1.1 झालं पिंग राउटर. झालं का पिंग राउटर पिंग झाला बघा. आता राउटरचं कसं असं माहिती का हो, राउटरला जेवढे सबनेट डायरेक्टली कनेक्टेड असतात ना त्यांच्यासाठी राउटिंग करण्याची गरज नसते. राउटरला जेवढे इंटरफेसेस डायरेक्टली कनेक्टेड असतात. आता तुम्ही सांगा या राउटरला किती इंटरफेस आहे? 3. गिगाबिटचे किती आहे? 3. मग आता आपण एका गिगाबिटला काय लावलं? हे स्विच लावलं, म्हणजे एक नेटवर्क कनेक्ट, म्हणजे एक सबनेट कनेक्ट झालेला 192.168.1.0 वाले हे सबनेट. मग तुम्ही काय केलं? आता बघा बरं, पुन्हा एक स्विच घेतला, ठेवलं, केबल घेतली, केबल घेऊन स्विचला लावली. ठीक आहे. आणि इथं पीसी लावले. केबल लावले. लॅन एक लॅन. ओके. हे कुठं लागलं? गिगाबिट 01 है ना. हे गिगाबिट 00 आणि ते गिगाबिट 01 000. ओके. कॉन्फिगर करू आहे इनेबल कॉन्फिगर टर्मिनल, त्यानंतर इंटरफेस गिगाबिट 0/1 0/0चा कॉन्फिगर आहे ना ऑलरेडी आपण 01. बघा हा 01, हा जर मी याला कमांड दिली नो शटडाऊन, बघा की इंटरफेस आपण झाला की नाही. त्याला आय पी ॲड्रेस देऊ. असं नाही पहिले आय पी द्यावं लागतं मग नो शटडाऊन करावं लागतं. पहिले नो शटडाऊन करून तुम्ही आय पी देऊ शकता. आय पी ॲड्रेस. आता याला सबनेट हे बघा 192.168.1.1 देऊ शकतो. 1.1 त्याला गेला. आता कोणला? हे राउटरचा प्रत्येक इंटरफेस म्हणजे एक सबनेट आहे. कळलं तुम्हाला? मग याला तुम्ही आता 2.1 द्या, तुमची मर्जी आहे तुम्हाला काय द्यायची, वेगळा सबनेट द्या. जसं मी दिल्या ना 10.10.10.1. ओके. सबनेट 5 दिला 255.255.255.255. क्लास एचा सबनेट आय पी ॲड्रेस दिला आणि क्लास सीचं सबनेट माझं देऊ शकता. बघा तुमचा आय पी ॲड्रेस कोणत्या क्लासचा आहे. हा तर 10 असेल तर क्लास ए, 172 असेल तर क्लास बी, 192 असेल तर क्लास सी, आपण असं म्हणतो. पण असं सगळी अंधश्रद्धा आहे. तुमचं सबनेट मास्टर होतं, तुमचा आय पी ॲड्रेस कोणत्या क्लासचा आहे. आता तुम्ही सांगा आय पी ॲड्रेस कोणत्या क्लासचा आहे? क्लास एच आहे ना. पण सबनेट मास्क कोणत्या क्लासचा आहे? सी. म्हणजे याचा अर्थ आय पी ॲड्रेस सी क्लासचा झाला होता. समजलं का तुम्हाला? पहिले 3 ऑक्टेट नेटवर्क झाले ना ते आता असं आहे. झालं. एक याला आता आय पी देऊ. .10.10.10.2 ठीक आहे. ओके. फोर का? 4.
ओके डन. आता बघा आपण कसं आहे याच्यावरती, मग इथून जर कमांड लाईनला गेलो मी जर आय पी जर दिला पिंग 10.10.10.10.2 बघा तो पिंग होईल. आणि तुम्हाला माहिती आहे एका सबनेटमध्ये त्यामुळे पिंग होईल. हां मग आता राउटरच्या ह्या इंटरफेसला पिंग करू आपण. कोणत्या? या इंटरफेसला याला पिंग करू राईट. मग पिंग 10.10.10.1 झाला की नाही पिंग. म्हणजे तो 5 पण पिंग झाला, म्हणजे 2 पण पिंग झाला 5 कडनं आहे ना. मी सगळं पिंग होते एकमेकाला. आता मेन मुद्दा काय राहतो आपल्याला आता इथून याला पिंग करायचे. दुसरा होईल का? होईल, पिंग होईल. काय सिस्कोचं राउटर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राउटरला जे पण इंटरफेस डायरेक्टली कनेक्टेड आहे का त्यांच्यामध्ये राउटिंग करावं लागेल. डायरेक्टली कनेक्टेड समजलं तुम्हाला. आता तुम्ही सांगा राउटरला हा इंटरफेस डायरेक्टली कनेक्ट आहे की नाही आणि हा पण डायरेक्टली कनेक्ट आहे की नाही, यांच्या दोघांमध्ये तुम्हाला राउटिंग करायची गरज नाही, बिलकुल नाही. हे बघा तुम्ही इथं होऊन गेली. पिंग कमांड देतो आणि 192.168.1. पिन 192.168 कुठं खूप लवकर पडलं तिला. .168.1.1 ओके. 1.1 म्हणजे हा आय पी कोणता? हा बरोबर आहे. हा वाला ह्या राउटरचा आय पी बघा तो सुद्धा पिंग होईल. काय करू राहिला पिंग होय. एक रिक्वेस्ट टाइम होते जास्त नाही. कसं काय ऐसा तो नहीं होएगा. ऐसा क्यों हो रहा है? थांबा. C directly connected and C directly connected. 1.0 directly connected आहे आणि 10.10.10.0 पण directly connected आहे ना. मग काय प्रॉब्लेम आहे? 192.168.1.2 सही जवाब. बरोबर. पिंग नाही व्हायला पाहिजे, म्हणजे पिंग व्हायला पाहिजे, म्हणजे पिंग नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कसं आहे माहिती सांगतो मला ते कशामुळे पिंग नाही राहिलं त्याचं कारण काय असतं. तुम्ही ना इथून इथपर्यंत चालले पण इथून बाहेर तुमचे ट्रॅफिक आउट होत नाही का? बिकॉज त्याला कारण आहे. हे बघा तुम्ही इथं आले, पिंग न होण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. तुम्ही इथं आले, अहो तुम्ही फक्त आय पी ॲड्रेस दिलेला आहे, डिफॉल्ट गेटवे दिलाच नाही ना. जर क्लायंट सिस्टमला जर डिफॉल्ट गेटवे नाही तर तो गेटवे नसल्यामुळे तो तिथून पुढे जातच नाही ना. कारण हे बघा राउटरमध्ये आपण पाहिलं दोन्ही राऊट ॲड आहे नाही त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक आले की नाही. मग तुम्हाला काय गरज राउटिंग करायची? त्याच्या राउटिंग टेबलमध्ये ते राऊट आहेत, राउटिंग करायची गरजच नाही ना. हे बघा मी आता डिफॉल्ट गेटवे देतो फक्त इथं. डिफॉल्ट गेटवे म्हणजे याचा लोकल राउटर. आता तुम्हाला सांगा याचा लोकल राउटर कोण आहे? याचा इंटरफेस म्हणजे कोणता? 10.10.10.1 यस राउटरचा आय पी ॲड्रेस. तिकडं पण द्यावं लागणार आपल्याला. कुठं? या ठिकाणी. हे सगळ्या सिस्टमला तुम्हाला डिफॉल्ट गेटवे देणे. हे बघा इथे या 10.2 ला पिन करतो ना आपण. 10.2 म्हणजे आपण सॉरी 192.168.1.2 तो वाला. आहे का नाही? नमस्कार तात्या. आता ह्या ठिकाणी आपलं राउटर कॉन्फिगरेशन आपण केले. तुम्ही बघितलं ना डायरेक्ट एकमेकाला पिंग करता येते. आता
हे आपण डिफॉल्ट गेटवे दिला नव्हता ना, त्यामुळे ते पिंग होत नव्हतं. आपण डिफॉल्ट गेटवेला तुम्ही सांगा तुम्हाला इथून याच्यापर्यंत यायचे किंवा तुम्हाला इथून याच्यापर्यंत यायचे, तर तुम्ही इथून पहिले इथे जाणार का नाही? मग तू इथं जाऊन राहिला ना, म्हणजे त्याला तो काय म्हणतो ना गेटवे. म्हणजे तू म्हणतो की तुला डायरेक्ट अमेरिकेत जायचं आहे आणि मला मुंबई दिल्लीला जायचंच नाही, कसं जाणार तू? अहो गेटवे ऑफ इंडिया येते, तिथून जावंच लागतं. कोणत्या कोणत्या मोठ्या शहरातूनच जावं लागणार तुम्हाला. बाबूरतीला फ्लाईट नाही ना, संभाजीनगरहून फ्लाईट नाही. संभाजीनगरला फक्त डोमेस्टिक फ्लाईट आहे. इंटरनॅशनल फ्लाईट्स आहे फक्त मोठ्या शहरात राहतात. मुंबई, पुणे, गोवा, आपलं हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, इथून तुम्हाला इंटरनॅशनल फ्लाईट्स मिळतात. माझं प्लॅन चालू आहे जाण्याचं. मला पॅरिस जायचं आहे ना, यावर्षीच जाणारच. यावर्षी मी जाणारच आहे. राउटरला कनेक्ट कसं करायचं, तर कनेक्ट आपण आता तुम्ही असाल सर कंपनीत गेले तुम्ही, आणि कंपनीत गेल्यानंतर त्या कंपनीच्या फिजिकल राउटरला तुम्ही असं क्लिक करणार आहे का? बरोबर आहे, क्लिक करणार आहे त्याला. मग त्याला कसं कनेक्ट करायचं, तर राउटरला कनेक्ट करण्याच्या पद्धती वेगळ्या. एक तर तुम्हाला सांगितलं मी कन्सोल पोर्ट, राउटरला कन्सोल पोर्ट राहते बघा. इथं तुम्ही क्लिक जर केला ना फिजिकल मध्ये, हा बघा राउटरचा कन्सोल पोर्ट. इथे तुम्हाला ही डायग्राम बघा राउटरचा. झूम इन करतो मी त्याला, हे बघा ते फिजिकल मोडमध्ये जाण तिथून डायरेक्ट जोडते. काय खाली देश हा होता ना. असं राउटर दिसलं पाहिजे. हे बघा या ऑक्झिलरी पोर्ट आहे ना खालचा कन्सोल पोर्ट, हा दिसतो तुम्हाला, हा कन्सोल पोर्ट. मग राउटरला काय करतात, या कन्सोल पोर्टवरती कनेक्ट करतात. आणि बघा हे बेजवर केला 1 2 3 4. म्हणजे तुम्हाला जर इथं काही जर लावायचं असेल, एखादा अजून तुम्हाला गिगाबिटचा कार्ड लावायचे, गिगाबिटचं तुम्हाला कंट्रोलर लावते तिथं. एका कंट्रोलरला 2 पोर्ट येतात. सिरियल इंटरफेसचा पोर्ट, एका सिरियलला 2 पोर्ट येतात, 2 किंवा 3 येतात. ठीक आहे ना, तर सिरियल लावू आपण थोड्या वेळानं, थांबा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कन्सोल पोर्टला म्हणजे राउटरला हे बघा कन्सोल पोर्ट आहे. कसं कॉन्फिगर करणार तुम्ही राउटरला, तर राउटरला तुम्हाला कॉन्फिगर करायचं जर असेल कन्सोल पोर्टवरती, तर त्यासाठी तुम्ही काय करणार, हे बघा मी पहिले पीसीच लावावं लागलं ना त्याला. मग मी हा पीसी घेतो बघा, हा पीसी घेतला, हा पीसी ओके. मग केबल घेतली, केबल कोणती घ्यावं लागेल मला, कन्सोल. तुम्ही कन्सोल जर नाही घेतली, तुम्ही ऑटोवाली जर गेली तर ते कनेक्ट करतो, पण कन्सोल घ्या. तिथे कोणती केबल ही इथं लिहिली बघा कन्सोल, बस इथून कन्सोल केबल काय घ्या. मग ते म्हणते इथं कशा लावायची, मी इथं लावायची RS232. RS232 म्हणजे सिरियल पोर्ट. कोणता पोर्ट, तुम्ही USB पण घेऊ शकता बरं का, यू कॅन पिक केअर USB ॲज वेल. तर आपण घेणार RS232 सिरियल, आणि इथं राउटरला बरोबर कुठं लावायची, तर आपल्याला लावायची. मग आता PC मध्ये जा, PC वर जा, गेलं का. मग तुम्ही असेल कसं कनेक्ट करणार, मग इथं जा डेस्कटॉपला. कुठं जा, डेस्कटॉपवरती गेला की इथं टर्मिनल, काय टर्मिनल, बस. मग ते म्हणतं टर्मिनलला हे पोर्ट बिट्स म्हणजे बिट्स पर सेकंड आहे 9700, डेटा बिट्स आहे 8, पॅरिटी बिट्स आहे नन, स्टॉप बिट्स आहे 1, फ्लो कंट्रोल आहे नन. आलं का तुम्ही राउटर, आता हे राउटर आहे आपलं. तुम्ही इथे इनेबल कमांड द्या, गेले का. हे तुम्ही आधी बसून कॉन्फिगर करता. हे बघा तुम्हाला जर विश्वास नसेल बसत तर आपण कॉन्फिगर टर्मिनलमध्ये जाऊ, कॉन्फिग की, आणि इथं राउटर नाव देऊ. राउटरला जर नाव द्यायचं असेल तर कमांड असते होस्ट नेम. मी राउटरला नाव देतो ॲडमिन्स R1. बघा राउटरला मी ॲडमिन्स R1 नाव दिलं, आता दिलं की नाही, आलं की नाही राउटरला. आता तुम्ही बघा मी इथं राउटरला नाव दिलं, तुम्ही जर राउटरवरती क्लिक करा बघा तेच नाव तुम्हाला दिसते, आलं की नाही बरोबर. ती कमांड तिकडे दिली, त्या कमांड इथं तुम्हाला दिसतं बरोबर, त्या टाईप केलं. म्हणजे तुम्ही याला असे यांना कनेक्ट करू शकता. मग राउटरला आता तुम्हाला असं वाटतं बघ तुम्हाला असं नाही कनेक्ट करायचं, तर पहिल्यांदा तुम्हाला राउटरला असं कनेक्टच करावं लागेल ना कन्सोल पोर्टच्या थ्रू. दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे, राउटर कसं कॉन्फिगर करणार तुम्ही सुरुवातीला. राउटर पूर्ण ब्लँक राउटर असं ते गिगाबिट वगैरे सगळे पोर्ट एकदम ब्लँक आहे. हां तुम्ही कसं इथून कसं कॉन्फिगर करणार, तुम्हाला राउटरला IP द्यावं लागेल ना पहिले. मग तुम्ही असाल सर नेटवर्कमध्ये स्विचला एखादं पीस लावायचं मग त्याला कॉन्फिगर करता, त्या राउटरला IPच नाही ना, इथून त्याला कनेक्टच करणार ते. त्यासाठी पहिले तुम्हाला कन्सोल पोर्टच्या थ्रूच कनेक्ट करावं लागतं राउटर. हां एकदा का तुम्ही त्याला कनेक्ट झाले कन्सोल पोर्टच्या थ्रू, त्याच्यानंतर तुम्हाला गरज नाही त्या कन्सोल पोर्टची. मग मी इथून टेलनेटच्या थ्रू त्याला कॉन्फिगर करू शकतो, SSCच्या थ्रू कॉन्फिगर करू शकतो. मग कॉन्फिगर करण्याच्या पद्धती खूप मिळतात. पण पहिल्यांदा तुम्हाला कन्सोल पोर्टनाच कनेक्ट करा. मग तुम्ही सांगा जर कन्सोल पोर्टचं जर गरज नसती त्यांनी कशाला दिला कन्सोल पोर्ट राउटर.
पहिलं कॉन्फिगरेशन आहे तुम्हाला कन्सोल पोर्टच्या थ्रू कनेक्ट करूनच करावं लागेल, बरोबर आहे? नाही म्हणजे आपण खोटं नाही बोलत. आता या ठिकाणी राऊटरवरती क्लिक करू आपण. म्हणजे आपल्याला जर असं वाटतं आता कन्सोल पोर्ट नाही कॉन्फिगर करायचं, तुम्ही इथं क्लिक करा, काढून टाका. ठीक आहे, राऊटरवरती आलो. बघा राऊटरचा कन्सेप्ट आहे. आपण आता राऊटरला नाव दिलं की नाही, दिलं ना, म्हणजे राऊटरवरती कॉन्फिगरेशन केलं. पण ध्यानात ठेवा, काय ठेवा, ध्यानात ठेवा की जर राऊटर जर बंद जर झालं, आता राऊटरचं सगळं कॉन्फिगरेशन कुठे मिळेल तुम्हाला, रॅममध्ये. कशामध्ये, रॅममध्ये. हे बघा तुम्ही आता, हे बघा मी कमांड देतो, शो रनिंग कॉन्फिगरेशन, हे रॅममध्ये असतं राऊटरचे. त्यामुळे तुम्हाला रनिंग कॉन्फिगरेशन ती दाखवते तुम्हाला. बघा रनिंग कॉन्फिगरेशन काय आहे हे बघा. गिगाबिट 0.0ला पोर्ट IP ॲड्रेस आहे 1.1. गिगाबिट 0.1ला IP ॲड्रेस आहे 10.10.10.1. बाकी पोर्ट तर आपण कॉन्फिगर केलेलंच नाही, बरोबर आहे? आणि बाकी राऊटरला आपण नाव दिले ते वरती दिसेल तुम्हाला. हे बघा होस्ट नेम ॲडमिन सर्व्हर, हे सगळं कॉन्फिगर आपल्याकडे. पण तुमच्याकडे जर चुकीनं जर तुमचं राऊटर जर समजा जर पॉवर ऑफ जर झालं किंवा रिस्टार्ट जर झालं, ते सगळं कॉन्फिगरेशन काय म्हणजे इरेज होऊन जाईल. का इरेज कशामुळे होईल, कारण की राऊटरचे 2 कॉन्फिगरेशन असतात. एक असं रनिंग कॉन्फिगरेशन जे रॅममध्ये सध्या, आणि तुम्ही जर याला म्हणले शो स्टार्टअप कॉन्फिगरेशन, कोणतं कॉन्फिगरेशन शो कर, स्टार्टअप कॉन्फिगरेशन. स्टार्टअप कॉन्फिगरेशन हे NVRAM असतं. कशामध्ये, पण NVRAM ते काय ऑटोमॅटिक नाही जात, तुम्हाला ते कॉपी करावं लागतं. बघा ते खाली दाखवेल तुम्हाला, बिलकुल एम्प्टी आहे. स्टार्टअप कॉन्फिग इज नॉट प्रेझेंट. आहे का प्रेझेंट? मग तुम्हाला म्हणतो सांगतो ना, आता राऊटर जर तुम्ही जर बंद करून चालू जर केलं, म्हणजे पॉवर ऑफ करून चालू केलं किंवा रिस्टार्ट जर केलं, तर ज्यावेळेस राऊटर चालू होतं का रनिंग कॉन्फिगरेशन, त्यावेळेस आता रिस्टार्ट होईल तर राऊटर रनिंग कॉन्फिगरेशन इरेज होईल. मग नेक्स्ट टाइम जेव्हा ते चालू होईल ना, तर ते राऊटरच्या NVRAMला कॉन्टॅक्ट करेल का मला स्टार्टअप कॉन्फिगरेशन द्या. पण तुम्ही सांगा स्टार्टअप कॉन्फिगरेशन तर खाली, त्याच्यात काहीच नाही, म्हणजे राऊटर डिफॉल्ट मोडमध्ये चालू होईल. मग तुमचं कॉन्फिगरेशन वगैरे सगळं रेज होईल. तुम्हाला दाखवतो भाग करून. बघा फिजिकलमध्ये जातो बघा आता, आणि राऊटरला बंद करतो, पॉवर ऑफ करतो. बघा सगळं डाऊन झालं नाही, आता झालं. आता पुन्हा पॉवर ऑन करतो, बघा राऊटरचं बुटिंग चालू होईल. आता CLI म्हणून बुटिंग चालू होईल. आपण काहीच फायदा नाही. तुम्ही राऊटर नाव दिलं ते गेलं निघून, राऊटरचे IP ॲड्रेस दिले तुम्ही 2 इंटरफेसला गेले निघून, काहीच राहील तेव्हा पुन्हा तोच मेसेज आला, इनिशियल तुम्हाला कॉन्फिगरेशन करायचं का नाही करायचं आम्हाला. बघा राऊटरचं नाव काय आलं आता, फक्त राऊटर. आणि बघा सगळे डाऊन आहे, दोन्ही इंटरफेस डाऊन आहे. बघा आहे की नाही. मी इनेबल कमांड देतो, कॉन्फिगर टर्मिनल, मला पूर्ण. आणि बघा आता तुम्ही जर म्हणले ना, हे बघा शो रनिंग कॉन्फिगरेशन, बघा सगळं खाली होस्ट नाही बघा. आणि दोन्ही तुमचे इंटरफेस डाऊन, शटडाऊन बघा, शटडाऊन आणि हे पण शटडाऊन, हे पण शटडाऊन, हे पण शटडाऊन. कशामुळं, अहो तुम्ही रनिंग कॉन्फिगरेशन तिकडे कॉपीच नाही केलं NVRAMमध्ये, त्यामुळे ते NVRAM खालीच आहे ना, त्याच्यात काहीच नाही लोड करायला. मग आता आपण काय करणार, पुन्हा कॉन्फिगर करावं लागणार आपल्याला, आता काहीच पर्याय नाही आपल्याला. तर कॉन्फिगर टर्मिनल. मग आता पुन्हा मी जातो पहिले होस्ट नेम, राऊटरला कमांड देतो, राऊटरला नाव देतो होस्ट नेम ॲडमिन्स R1. ओके, त्याच्यानंतर इंटरफेस गिगाबिट 0/0, त्याला IP ॲड्रेस देतो 192.168.1.1. सबनेट मार्क देऊ 255.255.255. नो शटडाऊन टू ब्रिंग द इंटरफेस अप. एक्झिट कमांड द्या, पुन्हा इंटरफेस गिगाबिट 0/1, पुन्हा त्याला IP ॲड्रेस द्या 10.10.10.1. मास्क 255.255.255.0. ब्रिंग द इंटरफेस अप. झालं. आलो आपण प्रिव्हिलेज एक्झिट मोड. कोणत्या मोडमध्ये झालं, प्रिव्हिलेज एक्झिट. प्रिव्हिलेज एक्झिट मोडमध्ये आल्यानंतर आता बघा शो रनिंग कॉन्फिगरेशन द्या. आता तुमच्या रनिंग कॉन्फिगरेशन आले बघा. आता राऊटरचं नाव ॲडमिन सर्व्हर, हे बघा तुमचे गिगाबिटचे आहे का 192.168.1.1 10.10.10.1. आणि हे पोर्ट चालू. तुम्हाला जर असं वाटतं की कॉन्फिगरेशन राऊटर बंद झाल्यानंतर इरेज नाही झालं पाहिजे, मग तुम्हाला इथं कमांड द्यावं लागेल. कोणती कमांड आहे, कॉपी स्पेस रनिंग कॉन्फिग, रनिंग डॅश कॉन्फिग टू स्टार्टअप डॅश
कॉपी. कॉन्फी म्हणजे रनिंग कॉन्फिगरेशन कुठं कॉपी कर? स्टार्टअप स्टार्टअपमध्ये म्हणजे एनव्हिरॅममध्ये. ते मग तुम्हाला डेस्टिनेशन फाईल स्टार्टअप डॅश कॉम्पिंग नावाने मी फाईल बनवेल. चालेल का? हा बनव आपल्याला कुठं खायची ती, बरोबर आहे? तुझ्या मानानं बनव. झालं कॉपी. आता आणि तुम्हाला जर बघायचं असेल पहिले कसं त्यांना स्टार्टअप कॉन्फिगरेशन त्यांना एमटी दाखवलं होतं, नो प्रेझेंट नॉट प्रेझेंट. आता बघा शो स्टार्टअप, बघा तेच कॉन्फिगरेशनला जे रनिंग इथून जाय का बस झालं. आता काहीच प्रॉब्लेम नाही. बघा मी राउटरला पॉवर ऑफ करतो. आता हे राउटर तुमचं बघा फिजिकल पॉवर बटन प्रेस केलं, झालं राउटर पॉवर ऑफ झालं. नाही पॉवर बटन दाबलं का ते बंद झालं. आणि आता राउटर तुम्ही बघा तर राउटर सध्या ऑफ आहे, तेव्हा ती डिवाइस मस्ट बी पॉवर ऑन. सध्या पॉवर ऑफ. मग मी इथं आलो पॉवर ऑन करतो, मग राउटर बुटिंग होतं. आता मग जसं बुटिंग झालं ते लगेच राउटरची iOS चालू झाली का, ऑपरेटिंग सिस्टम चालू झाली त्याची, लगेच ताबडतोब ते एनव्हिरॅमला कॉन्टॅक्ट करतं आणि ते एनव्हिरॅममध्ये आपलं एनव्हिरॅम इरेज नाही होता राउटर बंद झाल्यानंतर. एनव्हिरॅममध्ये जसं ठेवलेलं आहे तसंच राहतं. बघा ऑफ झालं बघा इंटरफेसला. तुमचं राउटरचं नाव आलं बघा लगेच. आलं ॲडमिन सर्व्हर. हे बघा इनेबल शो बघा रनिंग कॉन्फिगरेशन इरेज झालं पण वापस आलं की नाही? वापस कशामुळे आलं? कारण की स्टार्टअप कॉन्फिगरेशन लोड झालं आणि स्टार्टअप कॉन्फिगरेशन कशामध्ये प्लेस केलं गेलं? रनिंग कॉन्फिगरेशनमध्ये. एनव्ही रॅममधून कुठं कॉपी झालं? कोणते? रॅममधून. चला उद्या बघू.